श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्या स्वामी भक्तांनो, ज्यावेळी आपण एखाद्याची निंदा करत असतो त्यावेळी कोणता अनर्थ ओढवू शकतो हे कळण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी मी एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टीतून नक्कीच तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की जे निंदा करणारे असतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये परमेश्वरानं काय लिहून ठेवलेलं असतं ते. तर गोष्ट ऐकण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ. आपलं रोजचं आयुष्य जगत असताना काही माणसांना इतकी वाईट सवय असते की दुसऱ्याबद्दल नेहमीच ती लोक वाईट बोलत असतात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि यालाच शुद्ध मराठीमध्ये निंदा करणे असं म्हणतात. पण ज्यावेळी कारण नसताना जेव्हा एखाद्याबद्दल बोलत असतो, खरं तर दुसऱ्याबद्दल बोलण्याचा आपल्याला काहीच अधिकार नसतो. तर दुसऱ्याची निंदा केल्यामुळं आपल्या आयुष्यात काय काय घडू शकतं हे याची एक सुंदर असं उदाहरण आहे. या गोष्टीचंही खूप सुंदर उदाहरण आहे. तर एकदा काय झालं की एका गावामध्ये एक धनिक व्यापारी राहत होता. त्याच्याकडं पैसा, संपत्ती, धन दौलत हे खूप सगळं होतं. त्याच्याकडं कशाचीही कमी नव्हती. त्याची पत्नी अगदी सर्व गुण संपन्न होती. तो व्यापारी खूप श्रीमंत होता. आणि एक दिवशी काय झालं की त्याची एक सवय होती की त्याला घरी कोणीही जरी आलं तरी त्याचा आदरातिथ्य करायचं. कधी कुणालाही उपाशी घरून तो जाऊ देत नव्हता. असा एक खूप चांगला तो व्यक्ती होता. आणि एक दिवशी त्याच्या घरी एक 4 साधू लोक आले. तर खरं तर हे साधू तीर्थयात्रा करत करत फार लांबच्या देशाहून आले होते. सगळीजण माणसं त्या व्यापाऱ्याच्या घरी गेली आणि त्यांना म्हणाली की आम्हाला तुमच्या घरी जेवण मिळेल का, कारण आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे. तर त्यांना खूप आनंद झाला. तर त्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला हाक मारून बोलावलं आणि सांगितलं की ह्या 4 जे ब्राह्मण आहेत, मोठे विद्वान पंडित आहेत, त्यांच्यासाठी तो स्वयंपाक करायला घे. तिनंही खूप कौतुकानं त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि जेवणं वगैरे झाली. आणि थोड्या वेळाने काय झालं की ती 4ही ब्राह्मण एकाएकीच निष्प्राण झाले, म्हणजे ते मरूनच गेले. जेवणं झाल्यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाली आणि ते जागच्या जागी मरून गेले. आता ते खूप मोठे सिद्ध पुरुष असल्यामुळं त्यांचे प्राण नेण्यासाठी स्वतः यमराज आले आणि त्यांनी त्यांचे प्राण घेऊन गेले. आणि स्वर्गात गेल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की ह्या 4 ब्राह्मणांचं नेमकं मृत्यू कसा काय झाला, कशामुळे यांना मरण आलं. तर नंतर एक गोष्ट कळाली की यांना अन्नातून विषबाधा झाली होती. म्हणजे त्यांनी जेवणामध्ये जी खीर खाल्ली होती त्याच्यामध्ये विष होतं. त्या मृत्यूचं पाप नेमकं कुणाच्या माथी लिहायचं, कारण ज्या खिरीमधून विषबाधा झाली होती ती खीर त्या व्यापाराच्या बायकोनं बनवली होती. तर त्यावेळेस यमदेव म्हणाले की नाही तुम्ही व्यापाराच्या बायकोला याचं पाप नाही देऊ शकत, त्यांच्या माथी हे पाप नाही लावू शकत. तर तो म्हणाला का, कारण की त्यांचा काहीच दोष नाही. कारण खिरीमध्ये विष होतं हे त्यांनाही माहिती नव्हतं. कारण खिरीमध्ये जे दूध घातलं होतं त्या दुधामध्ये खरं तर विष होतं. त्यामुळं त्यांना आपण नाही ह्यासाठी पापी ठरवू शकत. मग नंतर दूध कुणी आणलं होतं याचा विचार सुरू झाला. तर ते दूध एका गवळणीनं आणलं होतं. तर तिच्याकडून जे हंडा जो दुधाचा होता तिनं डोक्यावर घेतला होता. लगबगीनं ती निघाली होती नेहमीसारखी. आणि त्यावेळी आकाशातून एक घार उडत चालली होती आणि तिच्या तोंडामध्ये एक साप होता. तर ती साप म्हणजे जीव वाचवण्यासाठी असा उसासे टाकत होता आणि नेमकं त्याच वेळी त्या सापाच्या तोंडातून जे गरळ पडली आणि जे विष पडलं ते नेमकं त्या हंड्यामध्ये पडलं. आणि त्यामुळं ते हंड्यामधलं दूध दूषित झालं, त्यामध्ये विष निर्माण झालं. तर त्यावेळं चित्रगुप्ताने असं विचारलं की मग याचं पाप आपण त्या गवळणीला द्यायचं आहे का. तर त्या गवळणीलासुद्धा, दूध विकणाऱ्या गवळणीलासुद्धा आपण हे पाप देऊ शकत नाही, तिलासुद्धा आपण पापी ठरवू शकत नाही, कारण तिचाही याच्यामध्ये काहीही दोष नव्हता. तिलाही माहिती नव्हतं की आपण जो डोक्यावर हंडा घेतला आहे त्याच्यामध्ये विष पडलेलं आहे ते. आणि मग नंतर पुन्हा असा प्रश्न निर्माण झाला की मग सापाला यासाठी पापी ठरवायचं आहे का. तर नाही, तर सापालासुद्धा आपण पापी ठरवू शकत नाही, कारण तो तर आधीच बिचारा कासावीस झाला होता. कारण तो प्राणाचं रक्षण करण्यासाठी बिचारा कासावीस झाला होता, कारण त्याला घारीने तोंडामध्ये धरलं होतं.
त्यामुळं तो जीव वाचवण्यासाठी उसाचे टाकत होता. त्यामुळं ज्यावेळी त्याच्या तोंडातून गरळ पडली त्यावेळी त्याला आपण दोषी नाही ठरवू शकत, कारण तो जीव वाचवण्यासाठी तडफड ही करणारच. त्यामुळे त्याला आपण दोषी ठरवू शकत नाही. त्याच्या माथी हे पाप लागू शकत नाही. मग त्यावर चित्रगुप्ताने विचारलं की मग हे पाप त्या घारीच्या माथी लावायचं आहे का? तर त्यावर यमदेव म्हणाले की आपण घारीच्या माथीसुद्धा हे पाप लावू शकत नाही, कारण घारीचं भक्ष्य आहे, साप वगैरे तिचं भक्ष्य आहे आणि भक्ष्याला पकडणं हे काही पाप असू शकत नाही. प्रत्येकाला आपलं पोट भरण्याचा अधिकार आहे. त्यामुळं घारीच्याही माथी आपण हे पाप लावू शकत नाही. तर त्यावेळी चित्रगुप्त आणि यमदेव यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा चालली की हे जे आहेत 4 मोठे विद्वान पंडित आहेत, तर यांच्या मरणाचं पाप नेमकं कुणाच्या माथी लावायचं? तर त्यावेळी खूप विचारांती एक गोष्ट लक्षात आली की खरं तर खरा अपराधी कोणच नव्हतं. तेव्हा यमदेवानं सांगितलं की ज्यावेळी मी यांचे प्राण आणण्यासाठी पृथ्वीवर गेलो होतो त्यावेळी मी पाहिलं की कारण नसताना काही लोक विनाकारण त्या सावकाराच्या बायकोची निंदा करत होते. काही कारण नसताना खरं तर सावकाराची बायको अत्यंत सुशील सद्गुणी आहे, पण तिचं सुख, तिचं मोठेपण न बघवल्यामुळं काही माणसं विनाकारण तिची निंदा करत होते. तर त्यावेळी यमदेवानं सांगितलं, जेव्हा कोणीच पापी सापडत नाही तेव्हा या सगळ्या पापाचं भागीदार ही निंदा करणारी लोकच आहेत. त्यामुळे ही जी निंदा कारण नसताना एखाद्याची निंदा करतात ना, त्यांच्या माथी ह्या 4ही ब्राह्मणाच्या हत्येचं पाप लिहून टाका. आणि त्या 4ही ब्राह्मणाचं हत्येचं पाप त्या निंदा करणाऱ्यांच्या माथी लावलं. तर तात्पर्य या गोष्टीतून असं घ्यायचं आहे आपण की कारण नसताना आपण कधीही कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, कारण न केलेलं पापसुद्धा आपल्या माथी लागू शकतं. त्यामुळं नेहमी प्रत्येकाने नीट बोलायचं, नीट वागायचं, प्रत्येकाचा आदर करायचा, प्रत्येकाशी नीट वागायचं. श्री स्वामी समर्थ.